राणा जेव तू येतील आबा परत. हा काय झालं? ते काल रातच्याला माझ्या पाठी मारल्याशिवाय सोडणार नाही तुला. उठ, गाडी बाहेर हो. नाही हे, काय नाही नाही नाही, ते काय नाही झालं. भूक नाही मला. सूरज तू जेवण घे. हा मला लय झोप येते बघा. हा येता. अरे काय बी करून ती काठी लपवलीच पाहिजे. काय चाललंय? हा काय चाललंय? राणादा काय शोधालाय? लाडू ती माऊची काठी कुठे आहे? काय माहित? अरे ती मोठी काठी. मोठी काठी ते बघते ते तिथं. होय काय? हा. ठीक आहे. हे लाडू ते मी काठी लपून ठेवलं ते माऊला सांगायचं नाही. नाही सांगायचं ना. चला आता आपण झोपूया. ठेव बाजूला. उठ 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 उठ. चला. उठ, झोप. लाडू वर झोपायला चल. नाही मी राणादा पाशी झोपणार. नाही काय मी वर झोपायला ये म्हंटल ना. चल वरती. नाही मी राणादा पाशी झोपणार. लाडू इथली काठी कुठे आहे? मला काय माहित? काय माहित काय? मी इथे ठेवून गेले होते. काठी कुठे आहे? मला काय माहित? आता कळेल बघ सीमा. युवराज काठी कुठे आहे? तू काय चाललंय हे सगळं? का काठी लपून ठेवलीस तू? ते बघा ते मारू नका. ते बायकोच्या हातचं रोज रोज मार खाणं बरं दिसतंय का? ते मारू नका बघा. तू माझी काठी दे आधी. मीच ठेवते. इथून पुढे जर का काठीला हात लावलास ना तर बघ. हिल्ल ते आता मी झोपतोय निवांत. ते तुम्ही बी झोपा निवांत. ही काठी आपल्यातली सीमारेषा आहे. ओलांडलीस तर याद राख. झोप. हे इथे ठेवूया आपण. झोप. एका चिरकुट काठीनं जगातलं समजात जवळचं माणूस माझ्यापासून एवढा लांब केलं. अंजलीबाई जरा थांबा. आपल्यातलं हे अंतर मी लवकरच मिटवणार. ही काठी जाणारच बघा एक दिवस.
काय बायको मनात काय तुझ्या हा ते सीमा ठरले होते की आपल्यामध्ये त्याचं काय झालं सोडून दिलं सॉरी मी अडखळले. हे असं अडखळून पडायची जुनी सवय असते तुमची. ते मागच्या टायमाला मळ्यामध्ये असंच अडखळून पडला होता की तुम्ही. या काठीला बी आपल्यातलं अंतर नको वाटते. जरा विचार करा ही काठी नसती तर काय झालं असतं. जास्त आगाऊपणे जर का बोललास ना तर याद राख. सॉरी म्हटले ना मी. आगाऊपणा काय खरं तेच बोललो की मी. ए बायको बायको या काठीची वाट लावत असते राणा. या काठीची वाट लावलीच पाहिजे. साहेबराव या काठीनं लई बॉम्ब करून ठेवले बघ. उठता बसता मनात ब्या पण आपण असं घाबरून चालेल काय. आता या काठीचं काहीतरी करायला पाहिजे पण करायचं काय. हे भारी आहे. पाणी तर पाणी तापल आणि काठी बी राहणार नाही. हा हेच करतो. साहेबराव घावली काय आयडिया. एक मिनिट. काय चाललंय हे. खबरदार माझ्या गोष्टींना हात लावशील तर. अंजली थांब. काय चाललंय हे. कशाचं. ही काय पद्धत झाली काय नवऱ्या संग वागायची. कुठली बाई नवऱ्यावर काठी उघडती ग. नवऱ्या बरोबर कसं बोलावं कसं वागावं काही रीत भात हाय का नाही तुला. बघ की मी किती गोड बोलते पण ऐकतच नाही. हे चुकले हा तुझं अंजली. लई चुकलंय. परत जर तू माझ्या रानाच्या अंगाला हात लावलीस तर याद राख. अंजली असं नाही ग बाळ. हे बघ तू राग राग करू नगस. ती काठी ठेव बरं बाजूला. हा ते बरोबर बोललीस बघा गौतक का तू. बघितलं हे असं असतंय. हे बघ राणा तिचं चित्त नाही ठिकाणावर. येईल आज ना उद्या पर तू मनावर घेऊ नगस. हे बघ तुला काय लागलं सवरलं तर मला सांग. काठीचं काहीतरी करायला पाहिजे. आता काय खरं नाही आपलं. राणादा ओ राणादा राणादा काय र. राणादा कुठे आहे. काय काम आहे. ते राणादास मी सांगतो की. जे काय सांगायचं ते मला सांगायचं नाहीतर जायचं गिरणीत. हे बघा परवा राणादा गिरणीत आलता तेव्हा मीच खबर दिली होती तुम्हासनी म्हणून तू परत मिळाला. आणि तू राणादा नाही हे चांगलंच माहिती आहे मला.
हळू बोल. तुला कसं माहित? म्हणजे मीच उडकून दिलाय. आता बोलवती का बाहेर? काय सगळ्या गावभर बोंबलं सांगू की तो राणादा नाही म्हणून? आणि वहिनी साहेबांनी विचारलं हे असं का केलं तर मी तुझं नाव सांगणार. बघ बघ तुला काय परवडते ते. अरे मी तुला कधी काय नाही म्हणलंय का? तसं नाही रे, मी फक्त विचारत होते की काय काम आहे. आता सांगितलं की गिरणीचा पट्टा बसवायचा म्हणून. बोलू की जरा. राणाचा पट्टा बसवतोय ह्याचा काय संबंध आहे? याचा काही संबंध नाही, पण तो राणाद आहे असं समजासनी वाटावं असं ठरलंय आमचं. बोलू की जरा. हा. राणादा, ओ राणादा, राणादा. काय ते? हा ते गिरणीचा पट्टा बसवायचा आहे. चल चल. ताईसाहेब, ताईसाहेब, ताईसाहेब. बोल, ऐकतोय आम्ही. अहो खाली का नाही तो गिरणीतला सचा आहे का नाही तो आलता आणि त्याच्या गिरणीतला पट्टा निसटला म्हणून त्यानं राजाला घेऊन गेला. माझं काही चुकलं का? तुला काय वाटतं? हा तर तुम्ही असं एकटक माझ्याकडे बघायला म्हणजे काय तर चुकलंच असेल. आता तूच सांग काय चुकलं ते. तेच तर कळना झालंय. पर मी म्हणलं तुम्हाला खबर द्यावी आणि ते आपल्या ते गिरणीतला तो सचा आहे का नाही तो आपल्या पार्टीतला आहे ना. आता जर फालतू बडबड केली का नाही एक असा रट्टा लावून देईन बघ. त्या पप्याला फोन करून सोनाराकडनं पैसे वसूल करायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं? अरे अहो कामाच्या गडबडीत विसरले. थांबा आता सांगते सांगते सांगते. बोल काय झालं? ते पप्प्याच्या घराकडे गेलो. वहिनीने असं गंडत होतो नेमकं पप्पे हजर झालं आणि मला हाकलूनच काढला तिथनं. राणा मी काय म्हणतोय ती डायरी म्हणजे लय रिस्क आहे बघ. हा आणि त्या पप्प्याला डाऊट आला तर आपला डाव बिघडणार. त्यापेक्षा ती रिस्कच नको घ्यायला. नाही सच्या, काय बी करून ती डायरी मिळवायला पाहिजे. आणि एकदा का ती डायरी हातात आली की पप्प्या आणि नंदिता वहिनींच्या नाड्या आपल्या हातात येणार. आपण तो पप्प्या त्याच्या घराच्या आजूबाजूला जरी मी दिसलो तर माझा जीव घेईल तो. तू नाही, आता जे करायचं ते मी करणार. अरे पण राणा डायरी महत्वाची. ठीक आहे पण जरा जपून हा काय. हा नाहीतर एवढा मोठा जमवलेला डाव पिसकाडायचा. नाही फिसकटणार. सच्या तू काय बी काळजी करू नकोस, मी समजा बरोबर करतो. आणि काय लागलं तर तुला फोन करतो. चल चल. ती बाई सारखं सारखं मला का फोन करल्या एकदा सांगून कळत नाही का हिला? मरुत तिकडं तुमचा अपमान केलाय तिनं असं म्हणतोस? तू गेली बोंबलत. अरे कुत्र सुद्धा हाड म्हटल्यावर लांब जाते रे. हिचं काय आहे? नाही नाही पप्प्यादा, ती बाई कसली गमिंड आहे माहिती आहे ना. दुसरं कोणतरी करत असेल. दुसरं मला कोण फोन करणार आहे? उचल की. अरे तो माझा भाऊ असेल. हा तुमचा भाऊ किंवा कधी झाला? घाबरे जरा तू. हा भाऊ बोल. ते वहिनींनी एक काम सांगितलंय, ते ग्रामपंचायतीमध्ये जायला सांगितलंय. तिला सांग तुला पाव टाकायचं कवाच बंद केलंय म्हणाव मी. पप्प्यादा ते जरा डोस लावून सोडा की हो. कुठं सोडू? काय पप्प्यादा, ते आता चान्स मिळालाय बघा. ते मी नंदिता वहिनीसनी पटवलंय की पप्प्यादा एक नंबर बेस्ट माणूस असते म्हणून. अरे ते आहेत की मी. मग म्हणूनच सांगतोय की मी ते ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सोडा की हो. मी तिकडे जाऊन मी काय करू? काय म्हणजे ते पप्प्यादा ते वहिनीने सांगितलंय ते समजा काळ्या कामाचा हिशोब बघायला. ते काय झालंय, ते पैशाची गरज असते म्हणून सांगितलंय बघा. मी काय म्हणते ते मधल्यामध्ये खाच्या म्हणजे ते हात मारून सोडून देऊ किंवा आपण बघू काय होतंय का ते. असं म्हणतो. मग बरं ठीक आहे,
भावानं सांगितलं तर जाणार मी. भाई भाई गावावर. कब्जा करेंगे. हा. ए फोन झालाय का? मला त्या पप्प्याला फोन करून सांगायचं ताईसाहेबांचं काम. एक मिनिट. काय सांगायचंय? पप्प्याला वसुली करायला सांगितल्या. हे मी आधीच सांगून टाकलं बघा. हा कसं काय? तुला पटत नाही काय? मग तूच बोल पप्प्यादा संकट. राजावर विश्वास नसते काय? ते पप्प्यादा ते तूच बोल बघ. ते विश्वास नसते म्हणते माझ्यावर. ते चंदा मॅडम. हा बोल बोल. पप्प्या ए माननीय परेश पाटील म्हणायचं, नाहीतर फटाकडी सर्किट ढगात उडवून टाकीन. हा ते ताईसाहेबांचं काम. भावानं सांगितलंय माझ्या. विश्वास आहे ना त्याच्यावर? त्या ताईडीला सांग तुझं काम झालं म्हणून समज. ठेव फोन. सांगितलं. तुला कसं माहित ताईसाहेबांनी पप्प्याला काय काम करायला सांगितलं होतं ते? ते तुझा पीए म्हणून काय उपयोग नाही बघ. मला काल राच्यालाच सांगून टाकलं वहिनींनी. तिजोरी मध्ये खडखडत असते माहित असते मला. मी काय म्हणते, तुझा या महिन्याचा पगार झाला काय? ए कसला पगार रे? ये मी काय तुझ्यासारखी नोकर नाही, घरातली मेंबर आहे मेंबर. एकनाथ ते ग्रामपंचायतीच्या फंडाच्या फायली काढ. काय? फायली काढ फंडाच्या. पण वहिनी साहेब. अरे तिनेच सांगितले बाबा, काढ जाऊ. आला का तुम्ही? हे काय आत्ताच आलो की. एकनाथ मी सांगितलेलं काम करशील, तुझं कशाला काम करायलाय? चाल फायली काढ. पण वहिनी साहेबांनी सांगल्याशिवाय कशा काढू? बघा इमानदार बघितलाच काय? अच्छा. इमानदार बघा वहिनी साहेबांचा. मी सांगितलेलं काम करायचं कर. नाही ते नाही तू असं ऐकणार नाहीस तर मी तायडीलाच फोन लावतो. काय करता हवे? त्या माणसाने तुमच्यावर डाऊट घेतला की हो. ते मी म्हणते तुमच्या शब्दाला काय किंमत असते का नाही इकडे? हा ते बघा, म्हणजे मी बोललो तुम्हाला पटलं तर ठीक आहे, नाहीतर करून टाका फोन. ते करून टाका. हा करा. हा सकाळीच्या कोण आहे मी? हा कसा वागतोस? नाही ते नाही ते नाही आणि होय ते नाही. कसलं बी डाऊट घ्यायचं नाही आमच्यावर, कळलं? मी सांगितलेलं काम करायचं करणार का नाही? नाही तो असं ऐकणार नाही. बंड्या हे याला सांगितलं पप्पानं? त्या सगळ्या फायली काढ. चाल काढ फायली. तुम्ही मला काढ फायली. एकनाथ इकडे. हे बघ, आता तू बाहेर थांबायचं चुपचाप. मी सांगितल्याशिवाय कुठं जायचं नाही, आणि कुठं गेलास तर बंड्याला पाठवेन. हा हाय तो. चल चल. कागदपत्र तर पाहिली समली. आता ती डायरी हातात गावली की झालं. मग बराबर लटकवतो या वहिनी साहेबाला.